झपुर्झा ही केशवसुतांनी लिहिलेली कविता आहे. निसर्ग जसा वेगवेगळा बदलत राहतो त्याच्या ऋतूंप्रमाणे, तसंच ते इथलं बदलतं स्वरूप आहे म्युझियमचं. लोक एकदा इथे येऊन गेली की त्यांना अंदाज येतो की प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. बऱ्याच कंपन्या आमच्या या जागेचा वापर टीम बिल्डिंग आणि मेडिटेशनसाठी करतात. त्या कमर्शियल स्पेसमध्ये 30% जागा आम्ही तिथल्या लोकल कलाकारांसाठी मोफत ठेवलेली आहे. पूर्वी तुम्हाला माहिती असेल तर कला जिवंत ठेवण्याचं काम, कलाकारांना जपण्याचं काम पूर्वीचे राजे करत असतात. आता राजा ही संस्कृती नाही, पण आताचे राजे म्हणजे कोणतं कॉर्पोरेट. पण म्युझियम हे फक्त म्युझियम न राहता ते लर्निंग सोर्स कसा होईल यासाठी पण आम्ही प्रयत्न करतोय. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी दुसरं पर्व ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कला, संस्कृती, परंपरा यांना एका धाग्यात घट्ट पकडून ठेवणारा एक घटक असतो आणि तो म्हणजे सण आणि उत्सव. आणि उत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, जीवाभावाचा एक उत्सव नजरेसमोर येतो, तो म्हणजे गणेशोत्सव, श्री गणरायाचा उत्सव. श्री गणराय म्हणजेच ज्यांना आपण प्रथम देवता म्हणून पूजतो, त्याच सोबत कलेची देवता म्हणूनही आपण त्यांना मान दिलेला आहे. आणि आता कला, संस्कृती, परंपरा ह्यांचा विचार केला की आपल्या नजरेसमोर आणखी एक नाव येतं, ते म्हणजे तुमच्या आमच्या अगदी जवळचं झपुर्झा म्युझियम. मंडळी, आज आम्ही आलो आहोत झपुर्झा म्युझियममध्ये. कला, संस्कृती, परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा त्यांनी वारसा जपलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यात ते यशस्वी झालेली आहेत. पुढेही ते कार्यरत आहेत. आणि आपण ह्या झपुर्झा कलादालनाविषयी, आपली संस्कृती, कला आणि परंपरा याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत झपुर्झाचे श्री सुनील पाठक सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सर, झपुर्झा म्युझियम आहेच आकर्षक, आणि इथे पाऊल ठेवल्यावर सगळ्यात आधी एक विषय असा येतो, एक विचार असा येतो, तो म्हणजे नावाविषयी. झपुर्झा हे नाव ऐकलं की काहीतरी गूढ आणि त्याचसोबत कलात्मक असा त्याचा एक अर्थ आपल्या कुठेतरी चक्र सुरू होतं त्याचा विचार करण्याचा. तर या नावाविषयी काय सांगाल? त्याच्या मागचा इतिहास काय, नाव कसं सुचलं तुम्हाला? झपुर्झा ही केशवसुतांनी लिहिलेली कविता आहे. अरे वा. झपुर्झाकडे झपुर्झा. त्याचे 2-3 अपभ्रंश आहेत. त्याच्यात एक अपभ्रंश असा आहे की पूर्वी स्त्रियांना बाहेर पडता यायचं नाही, तेवढा काळ मोकळा नव्हता, लोक पुढारलेली नव्हती, त्यामुळे घरातल्या मुलींना काही सणांच्या वेळेस घरातली करती माणसं म्हणायची की जा पोरी जा, जा पोरी जा. त्याचा अपभ्रंश म्हणून सुद्धा झपुर्झा असा एक अर्थ आम्हाला कळला. पण झपुर्झाचा खरा अर्थ म्हणजे झपाटले. पण मी त्या कवितेच्या 6 कडवी आहेत, ती जर का तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक कडव्यामध्ये निसर्ग, मानवी नातं याचे सगळे छान गुंफण आहे. आणि या सगळ्यांमध्ये कलेविषयी आणि एकंदरीत झपाटण्याविषयी त्याच्यामध्ये खूप छान कवींनी त्याच्यामध्ये अर्थ पेरलेला आहे. म्हणजे कुठल्याही कलाकाराची जी अगदी उन्मनीय अवस्था असते, त्याची पीकला गेलेली अवस्था असते, म्हणजे ज्याला आपण म्हणू की क्रिएटिव्ह स्टेट ऑफ माइंड, त्या अवस्थेला कवींनी झपुर्झा असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे इथे येऊन इथली सगळी संस्कृती, दालनं, संग्रह पाहून लोकांना ते झपाटले पण, भारावले पण यावं, जुन्या आठवणींना उजाळा देता यावा, यासाठी या संग्रहालयाचं नाव झपुर्झा ठेवलेलं आहे. वा, म्हणजे एक जगण्याचा एक सगळा अनुभव, एक समृद्ध अनुभव खरं तर आपण म्हणूयात याच्या मागे आहे. तर मग ही संकल्पना, एवढं मोठं विश्व उभं करण्याचं, ही संकल्पना, हा विचार डोक्यात कधी आला? म्हणजे त्याचं कुठल्या वर्षी आणि त्याच्या मागे कारण काय होतं? हे जे इथे संग्रहालयामध्ये जे सगळं काही कलेक्शन आहे, वस्तू, चित्र, दागिने, टेक्स्टाईल आणि सगळंच, म्हणजे हे सगळं आहे श्री अजित गाडगीळ यांचं. म्हणजे PN गाडगीळ सन्स लिमिटेडचे जे ओनर आहेत, त्यांच्या विजनमधला झपुर्झा हा एक मोठा भाग आहे. त्यांना चित्रकलेची आवड होती आणि गेले 25-30 वर्ष दुकानातनं ते वेगवेगळ्या वस्तू गोळा करायचा छंद लागला. मुळात घरी त्यांच्या कला होती. त्यांची आई, आजी भरतकाम वगैरे उत्तम विणकाम करायचं, असं त्यांनी आम्हाला संदर्भ दिले. पण पूर्वी सराफी बॅकग्राऊंड होती, त्यामुळे दुकानांमध्ये आमच्याकडे साड्या जरीच्या वगैरे यायच्या, तर त्यातली जर काढली जायची, आटवली जायची, त्यातनं सोनं चांदी एक्स्ट्रॅक्ट केलं जायचं. पण नंतर काकांच्या असं लक्षात आलं की हे आत्ता आटवलं
तर पुढच्या पिढीला हे बघायलाच मिळणार नाही. त्यातून मग वस्त्र काकांनी गोळा करायला सुरुवात केली, मग वस्तू आल्या, चित्र आली, दागिने तर आमचे होतेच, आणि खूप वर्ष काकांनी हे सगळं अगदी जवळनं त्याचा आनंद घेतला. पण काकांच्या असं लक्षात आलं की हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे मी एकट्याने उपभोगून आनंद घेऊन त्याच्यात काही मजा नाही. अगदी. आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं कारण एवढंच की आपली कला, आपली परंपरा, आपली संस्कृती इतकी समृद्ध आहे की आपल्याला दुसरीकडे खरं दुसऱ्या देशात परदेशात जाऊन म्युझियम बघायची गरज नाही, एवढं आपल्याकडे आहे. म्हणजे कलेचे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत, चित्रशैलीचे अनेक प्रकार आहेत, ह्याचे आपल्या मूर्तिकारांचे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तर ते सगळं पुढच्या पिढीपर्यंत कसं पोचतं करता येईल, त्याच्यासाठी मग एक वास्तू उभारली गेली पाहिजे, त्याच्यासाठी एखादं केंद्र असलं पाहिजे असं मनात आलं. आणि मग झपूर्जाचा या संकल्पनेचा रत्न उदय झाला. अरे वा, क्या बात. खरंच ती संस्कृती आपली पुढे गेली आणि काय म्हणायचं आपण त्यालाच एक ती भरभराट येईल तेव्हाच ज्यावेळी आपण ती समोरच्या पुढच्या पिढीपर्यंत. आणि आता असं झालं की हस्तांतरित करू. पुढची पिढी म्हणजे आपण म्हणतो ती सगळी मोबाईल, गॅझेट्स, वेगवेगळ्या ॲपच्या मागे लागलेली. म्हणजे इथे सुद्धा माणसं आली तरी आधी पहिले कॅमेरा हातात घेतात, फोटो काढतात, डोळ्यांनी बघत नाहीत. म्हणजे जे साठवायचं डोळ्यात ते साठवलं जात नाही. पण मग थोडा वेळ असं होतं की जरा बघूयात निसर्ग, जरा चित्र बघूयात शांतपणे. थोडा वेळ जरी आम्हाला त्यांना मोबाईलपासून बाजूला काढता आलं आणि एक छान आनंद त्यांना उपभोगता आला तरी आम्ही त्यात झपूर्जाचं यश आहे असं म्हणतो. अगदी अगदी. आता इथे फेरफटका मारताना आपल्या प्रेक्षकांनी ज्यावेळी भेट दिली असेल त्यावेळी आपल्याला पौराणिक, ऐतिहासिक गोष्टीसुद्धा आढळून येतात. हो. तर म्हणजे आमचा त्या पिढीचा जन्मही नव्हता अशाही काळच्या गोष्टी आहेत इथे. तर ह्या सगळ्यांचं ज्यावेळी संग्रह करत होतात तुम्ही त्यावेळी काही अडचणी आल्या असतील आणि मग त्या कशा फेस केल्या? अडचणी म्हणजे अडचणी येतातच. म्हणजे एकतर जागा लागते त्याला मोठी, त्यामुळे जागेचा शोध नेहमी चालू असतो. वस्तू काही काही घेतलेल्या असतात, त्याची माहिती नसते, त्या माहितीचं एक रिसर्च करणं एक मोठं अवघड काम असतं. त्या वस्तू जपाव्या लागतात, काही कॉन्झर्व करायला लागतात, त्याच्यासाठी कॉन्झर्वेशन लॅब आपल्याला तयार करायला लागली. मग मॅनपॉवर आहे, फंड्स आहेत, या सगळ्या गोष्टी असतातच. मग याला बऱ्याच लोकांनी हातभार लावला असेल. बऱ्याच लोकांनी इनपुटचा हातभार लावला, पण हे सगळा जो याचा काय म्हणतात याच्या मागचा व्याप किंवा आर्थिक गणित जे आहे ते सगळं काका एकट्याने ते निभावतात. कारण त्यांना भयंकर हा छंद आहे आणि म्हणजे त्यांची अवस्था झपूर्जासारखी आहे, झपाटल्यासारखी, की मला हे करायचं आहे, हे मला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं आहे अशी त्यांची एक भावना आहे. त्यामुळे मग आर्थिक तोशीच पडते, पण त्याचा इथे कधी ते ताण येऊ देत नाहीत. इथे सगळं उत्तम कसं चालेल त्या पद्धतीनेच सगळा विनियोग इथला असतो. कारण आपल्याकडे मुळात म्युझियम बघायची संकल्पना नाही आहे. म्हणजे आपल्याकडची म्युझियम जी असतात ती अशी बंदिस्त खोल्या, जुनी कपाटं, अंधार आहे, तिथे माहिती द्यायला कोणी नाही. पण मग त्या सगळ्याला एक छेद देऊन या म्युझियमच्या वास्तूचंही तुम्ही जर का बघितलं असेल जवळनं तर स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, आकाश दिसतं, आजूबाजूचा निसर्ग दिसतो, फ्लोरा फोना दिसतं आणि त्यातून मग तुम्हाला वस्तू, चित्र या सगळ्याचा अनुभव घेता येतो. अगदी. त्यामुळे एक मोकळेपणा त्याच्यातला जो आहे तो करण्यासाठी जे जे काय करता येईल ते आम्ही सगळं काका करत असतात. मन रमून जाईल. मी स्पेशली अगदी सांगायचं तर टॉयलेट आपल्या ठिकाणी बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणी आपण जातो तेव्हा अस्वच्छ असतात, पण आम्ही पहिली त्याची काळजी घेतो की टॉयलेट खराब नसतील किंवा वास्तूमध्ये प्लास्टिक कुठे दिसलं नाही पाहिजे, त्याची आम्ही दक्षता जास्त घेतो. वा, म्हणजे सोयी सुविधा आधी तिथे लक्ष दिलं. सोयी सुविधा लोकांना, येणाऱ्या लोकांना कशा, लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. काही जणांना चालायचा प्रॉब्लेम असतो, मग तिथे रॅम्प केलेले आहेत, जरूर तिथे लिफ्ट केलेली आहे की लहान मुलं इकडे तिकडे पळतात, त्यांना कुठे भिंतीचे कोपरे लागू नयेत ना वगैरे, अशा सुद्धा यांनी त्या वास्तूची रचना साकारली गेलेली आहे. वा. आता हा इतका सगळा व्याप म्हणूयात, हा डोलारा आहे. म्हणजे यात पूर्वतयारी तर खूप लागली असणार आहे. जसं तुम्ही म्हणाल एक तर रिसर्च करणं, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण संग्रह करून ठेवू शकतो, त्या कुठून उपलब्ध होतील याचाही विचार करणं. त्याचसोबत ह्या सगळ्याचं एक डाटा कलेक्शन आपण म्हणतो, तर ते कलेक्शन कशा पद्धतीने करून ठेवता? मग त्याचं म्हणजे वस्तूंचं का वस्तूंची माहितीचं माहितीचं माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं. बरोबर. त्याच्यासाठी आपलं एक कॉन्झर्वेशन सेंटर आहे. म्हणजे नांदेड सिटीच्या जवळ आपलं एक ऑफिस आहे. इथे जे म्युझियममध्ये जे लावलेलं आहे ते 20% कलेक्शन आहे. 80% कलेक्शन काकांच्या घरी कॉन्झर्वेशन सेंटरला आमच्या स्टोअरमध्ये असतं आणि तिथे मग रिसर्च करणारी मंडळी असतात सगळी. या प्रत्येक वस्तूची एंट्री केली जाते, ज्याला आपण ॲक्विजिशन म्हणतो, त्याचं लेबलिंग केलं जातं, त्याची माहिती काढली जाते, त्याची ऑथेंटिक माहिती लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. नाही तर नुसती माहिती लिहिली तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे त्याचा स्रोत कुठला आहे, त्याची मेक कुठली आहे, बनवलं कुठलं गेलं, साधारण कुठल्या काळातलं आहे, अशी त्याची योग्य माहिती झाली की आपण त्याचं लेबल तयार करतो आणि मग ती माहिती इथे म्युझियममध्ये लावली जाते. आणि म्युझियमचं एक वैशिष्ट्य असं की दर 6-8 महिन्यांनी
आपण इथली 2-3 दालनं तरी बदलतो. तेव्हा म्युझियममध्ये जेव्हा एखादा माणूस येऊन जातो 6-8 महिन्यांनी परत येतो, तेव्हा त्याला दरवेळी काहीतरी नवीन बघायला मिळालं तर त्याला अजून येण्याची इच्छा वाढत राहते. अरे वा, हे मला प्रचंड आवडलं. मला सतत बदल होत राहतात, असं नाही की नाही तर म्युझियममध्ये बऱ्याच वस्तू वर्षानुवर्ष तशाच ठेवलेल्या असतात. तर तसं म्हणजे परत त्या झपुर्जाचाच आपण एक आधार घेतला तर की दरवेळी विविध म्हणजे निसर्ग जसा वेगवेगळा बदलत राहतो त्याच्या ऋतूंप्रमाणे, तसंच ते इथलं बदलतं स्वरूप आहे म्युझियमचं. क्या बात, कमाल आहे. अरे एकदा बघून गेलेल्या माणसाने पुन्हा यावं, पुन्हा यावं आणि आणखी आपल्या संस्कृतीतले वेगवेगळे घटक त्याच्यासमोर उलगडले जावेत. प्रयत्न खूप छान आहे सर. आणखी एक गोष्ट ती अशी की ज्यावेळी पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींचा संग्रह आपण करून ठेवतो तर त्या गोष्टी लोकांच्या कुठेतरी श्रद्धेचा भाग असतो. बरोबर. काहींच्या भावनिक एक कुठेतरी धागा जोडलेला असतो, काहींचा ऐतिहासिक पात्र आवडणारी असतात, त्यांचा एक धागा जोडलेला असतो. मग ह्या भावना सांभाळणंही किती जोखमीचं असतं. सध्या तर भावना सांभाळणं भयंकर जोखमीचं असतं. कारण एनिवे त्या भागात आपण न जाता काही मजेशीर गोष्टी तुम्हाला सांगतो की राजा रवी वर्माचं आम्ही दालन लावलं होतं. तर त्याच्यामध्ये राजा रवी वर्मांच्या सगळ्या प्रिंट्स आणि लिथोग्राफ्स आम्ही लावलेल्या होत्या. तर त्याच्यात सगळी राम पंचायतन किंवा अशी पौराणिक चित्र, गणपती वगैरे, तर साधारण एक 60-70 ओलांडलेली सगळी लोकं जेव्हा तिथे यायची त्याच्यातली निम्मी लोकं तरी तिथे नमस्कार करायची. की तो चित्र होतं, ते एक्झिबिशनमधलं होतं. किंवा त्याच्यामध्ये आम्ही एका शोमध्ये आम्ही कुंडली लावलेली होती. तर त्या कुंडलीमध्ये 80 फूट कुंडली होती एका माणसाची. त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यात कुठले कुठले प्रसंग येतील, कुठल्या कुठल्या सणांना तो कसा वागेल, असं संस्कृतमधनं आणि प्राकृतमधनं असं वेगवेगळ्या भाषातनं त्यांनी लिहून ठेवलं होतं. तर ती बघताना सुद्धा लोक इतकी भावूक व्हायची की त्याच्यातली देवी देवतांची चित्र बघून रडायला लागायची. म्हणजे इतकं सुंदर कसं काय, आणि आम्ही हे कधी बघितलं नाही. म्हणजे किंवा धुरंधरांचं आपलं बालभारतीच्या पुस्तकातलं शिवाजी महाराजांचं चित्र तुम्ही बघितलं असेल, तर ते पण आपण एका ह्याला लावलेलं होतं. तर तिथेही लोक थांबून राजांना नमस्कार करून वगैरे अशी जायची. म्हणजे लोक धार्मिक बाबतीत असतात, भयंकर भावूक असतात, त्यांना ते सहनच होत नाही. आता इथे वस्तूंचा, जुन्या वस्तूंचा, पौराणिक, ऐतिहासिक आणि या सगळ्या गोष्टींचा संग्रह आहे. पण आत्ताच्या सध्याच्या तरुणाईला वेगळ्याच गोष्टी आकर्षित करत असतात. बरोबर. जे आपण सोशल मीडियालाही पाहतो. बरोबर. त्यांना मुळात आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना इथे आपण आखल्या आहेत? आकर्षित करण्यासाठी एक तर तुम्हाला पब्लिसिटी करायला लागते. अगदी. पब्लिसिटीला मग होर्डिंग, प्रिंट मीडिया हे सगळं वापरतो. ते खर्चिक असतं. त्यामुळे आम्ही सोशल मीडिया वापरतो उत्तम प्रकारे. व्हॉट्सॲप असेल, काय फेसबुक असेल, इन्स्टा असेल. लोक एकदा इथे येऊन गेली की त्यांना अंदाज येतो की प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. म्हणजे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी आहेत, मोठ्या माणसांसाठी ॲक्टिव्हिटी आहेत, तरुणाईसाठी तर निसर्ग तर आहेतच, पण त्या रिलेटेड आपण इथे कल्चरल ॲक्टिव्हिटी पण ठेवतो. मग त्याच्यामध्ये डान्स असेल, म्युझिक असेल, गाणं असेल, ड्रामा असेल, त्याच्याबरोबर काही सायंटिफिक टूल्स पण आपण इथे करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पहिल्या वर्षी एक 3D शो केला होता प्रोजेक्टर मॅपिंगवर, की जी सगळी हुसेन, रझा किंवा बेंद्रेंची चित्र होती, ओरिजिनल चित्र, ती आपण प्रोजेक्टर मॅपिंगनी पूर्ण गॅलरीमध्ये 3D सारखा त्याचा व्ह्यू केलेला होता. त्यामुळे नवीन टूल्स पण आपण वापरतो. त्यामुळे येणाऱ्या अगदी तरुणाईला सुद्धा कुठल्या तरी जुन्या म्युझियममध्ये चाललो असा अजिबात भाग नसतो. आणि प्रत्येकाच्या आवडीचे विषय वेगवेगळे असतात. कोणाला दागिने आवडतात, कोणाला टेक्स्टाईल आवडतं, कोणाला चित्र आवडतात, कोणाला शिल्पकला आवडते. त्यामुळे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी इथे असतंच. त्यामुळे तरुणाई आपोआपच आकर्षक होते. म्हणजे पहिल्या वर्षी ज्येष्ठ नागरिक खूप येऊन गेले, पण आता तो ट्रेंड बदलला आहे. म्हणजे फक्त तरुणाईचं असं नाही, तर वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं भरपूर येतात. म्हणजे साऊथ इंडियन लोकं भरपूर येतात किंवा पंजाबी लोकं खूप येतात. पुण्यामध्ये IT बेल्ट आहे सगळा, आपला काय म्हणता येईल, सॉफ्टवेअरच्या बऱ्याच कंपन्या आहेत. गेल्या वर्षी आम्ही 2-3 कंपन्यांचे जवळजवळ 1200 लोक एका वेळी येऊन गेले. त्यामुळे IT कंपन्यांना सुद्धा हे ठिकाण आवडायला लागले. कारण पुण्यात आता आला त्यांचा क्लायंट एखादा US किंवा परदेशातला, की त्याला न्यायचं कुठे हा एक प्रश्न असतो. मग इथे घेऊन आलं की त्यांना निसर्ग तर कळतोच, पण आपलं कल्चर काय, आपली परंपरा काय, आपली संस्कृती काय, आपले सण काय आहेत, आपले उत्सव काय आहेत, हे त्यांना बघण्यात खूप इंटरेस्ट असतो. आणि त्याचबरोबर एक लक्षात घ्यायचे भाग म्हणजे आता सगळीकडेच स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे स्ट्रेस खूप झालेली आहे, सगळ्यांना ताण खूप झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या आमच्या या जागेचा वापर टीम बिल्डिंग आणि मेडिटेशनसाठी करतात, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी करतात. मग दिवसभर येतात, सगळे दालनं बघतात, काहीतरी ॲक्टिव्हिटी करतात, जेवतात,
परत काही ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात आणि मग परत जातात. कमाल. खरं तर कुठलाही विशिष्ट प्रांत, धर्म हो, यांचं कुठलेही मर्यादा न ठेवता आपण आपल्या भारतीय संस्कृतीला जपतोय. बरोबर. सगळ्यांनी एकत्र यावं. हम्म. म्हणजे आता आपल्याला हल्ली जे बघतो आपण वातावरण झालेलं आहे, यात एकटेपण, एकट्यात राहणं, प्रत्येकानं एकमेकांना तोडणं समाजापासून, असे सगळे विचार लोकांच्या डोक्यात फिरत असतात. बरोबर. तर ह्या एकतेसाठी, सामाजिक एकतेसाठी, संस्कृतीच्या एकतेसाठी कसे प्रयत्न केले जातात? सगळ्या प्रकारे प्रयत्न केला जातात. म्हणजे पूर्वी तुम्हाला माहिती असेल तर कला जिवंत ठेवण्याचं काम, कलाकारांना जपण्याचं काम पूर्वीचे राजे करत असत. आता राजा ही संस्कृती नाही, पण आताचे राजे म्हणजे कोणतं कॉर्पोरेट. त्यामुळे पी.एन. गाडगीळ ही जी संस्था आहे आमची मुख्य, ज्याला आम्ही मदर इन्स्टिट्यूट म्हणू, तर पी.एन. गाडगीळ सन्सनी कलाकारांना कायमच सपोर्ट केला आहे. म्हणजे आमच्या 250 वर्ष काळाच्या इतिहासात कलाकारांना कायम आम्ही श्रेष्ठतेचं स्थान दिलं, कारण दागिने बनवणं ही सुद्धा कला आहे. अगदी. पुण्यात जेव्हा या संस्थेचा कारभार सगळा व्यवसाय चालू झाला तेव्हासुद्धा आत्ता पुण्यातल्या ज्या मोठ्या ब्रांचेस आहेत आणि महाराष्ट्रातल्या काही शहरातल्या ज्या मोठ्या ब्रांचेस आहेत आमच्या, त्या कमर्शियल स्पेसमध्ये 30% जागा आम्ही तिथल्या लोकल कलाकारांसाठी मोफत ठेवलेली आहे. अरे वा. की त्या जागेमध्ये, त्या आर्ट गॅलरीमध्ये तुम्ही तुमची कला मांडू शकता. मग चित्र असेल, रांगोळी असतील, शिल्प असतील, ती गॅलरी आपण किंवा ती दालनं आपण 15-15 दिवस तिथल्या स्थानिक कलाकारांना मोफत देतो. म्हणजे कलाकारांना बळ देणं, त्यांना व्यासपीठ देणं हा संस्थेचा आणि झपूर्जाचाही सगळ्यात मुख्य उद्देश आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपण ॲम्फी थिएटर आहे आपल्याकडे, ऑडिटोरियम आहे आपल्याकडे. ऑडिटोरियममध्ये आपण दर शनिवार रविवार काही ना काहीतरी कल्चरल ॲक्टिव्हिटी ठेवतो. त्याच्यामागची मुख्य भूमिका हीच असते की कलाकारांना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि इथे येणाऱ्या प्रेक्षकांना एक चांगला कार्यक्रम मिळावा, चांगला अनुभव मिळावा. वा, कमाल. दागिन्यांविषयी तुम्ही आता बोललात. हो. तर दागिन्यांचा संग्रह कसा केला गेला? आता गणेशोत्सव आलेला आहे. बरोबर. गणपती बाप्पासाठी वेगवेगळे आभूषणं, बरोबर, गणेश भक्तांचा एक विचार असतो की आपण वेगवेगळी आभूषणं बनवूयात, दागिने बनवूयात. तर त्यांनी इकडे यावं, जुने दागिनेही बघावेत. बरोबर. त्यासाठी कसा संग्रह करून ठेवलेला आहे? त्याच्यामध्ये लहान मुलांची भातुकली, जुने देव्हारे, जुन्या पद्धतीचा देवांना कसा शृंगार केला जायचा त्या पद्धतीचे दागिने, जुन्या दागिन्यांचे मोटिव्स पण फार वेगळे होते. म्हणजे गहूमाळ, तांदूळमाळ असे सुद्धा दागिन्यांचे प्रकार आहेत. आणि गणपती, उंदीर, मोदक, केवडा, ते म्हणजे फुलांचे जे काय सगळे प्रकार आहेत ते सगळे आपल्याकडे चांदीमध्ये उपलब्ध असतात. वा. म्हणजे काकांचीच एक मोठी अशी विजन आहे की टेक्स्टाईल बरोबर दागिने याचाही एक आमचा अजून एक म्युझियम उभारायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे आमच्याकडे गुलाबदाणी, अत्तरदाणीचं खूप मोठं कलेक्शन आहे, त्याचं एक वेगळं दालन करता येईल का, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. प्लस दागिन्यांविषयीचं एखादं पुस्तक, आपल्या मराठी संस्कृतीचे दागिने कसे होते, त्याचा वापर कसा केला जायचा, ते कुठे बनवले जायचे, कुठल्या सणांना ते जास्त वापरले जायचे, अशा पद्धतीचे आमचा एक रिसर्च चालू आहे. म्हणजे आता दागिन्यांची गॅलरी असेल किंवा आता प्रभातचं गॅलरी आहे आणि अशा अनेक गॅलरी, संस्कृती म्हणजे आपण बसलोय, संस्कृतीची गॅलरी जी आहे, ह्या गॅलरी पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या आहेत, उभारलेल्या आहेत, पण ह्या कंटेम्पररी अनुभव देतात लोकांना. तर ह्या मागचा विचार काय या गॅलरी उभा करतानाच? गॅलरी उभा करतानाचे विचार असे आहेत की तुम्हाला नॉस्टॅल्जिक, तुम्ही तिथे जाऊन अनुभव घेऊन. म्हणजे आता प्रभातची गॅलरी बघितली असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये 2 काठ्या ठेवलेल्या आहेत आजोबांच्या. हो. तर परवा एक जोडपं तिथे उभं राहून फक्त त्या काठीकडे बघत होतं आणि त्या बायकोनी त्या नवऱ्याला फक्त सांगितलं की आजोबांची आठवण आली ना, एवढंच. म्हणजे काही झालं नाही तिथे, डायलॉग सीन काही झाला नाही, पण मी ते मागणं ऑब्झर्व करत होतो. आणि मग नंतर जाताना त्यांनी फीडबॅक दिलास की आम्हाला हे आवडलं, ते आवडलं, दागिने आवडले, पैठण्या आवडल्या. कारण पैठण्यांच्या दालनामधले जर का पैठण्यांचे रंग बघितले तर आता तसे रंगही मिळत नाहीत. म्हणजे एका पैठणीचा रंग करवंदाच्या कलरचा आहे आणि फार सुंदर आहे. त्यामुळे लोकांना जुन्या आठवणी येतात, त्यांना भारावून गेल्यासारखं वाटतं. आणि जुन्या वस्तू आपण ज्या वापरलेल्या असतात त्याच्याविषयी आपल्याला भयंकर काळजी असते. आपण विकत आणलेली वस्तू असेल त्याची काळजी नसते, पण हीच माझ्या आजीचा डबा, मग मी वापरला, मग मी माझ्या नातीला दिला आणि तो तसाच डबा तिथे आहे, असं ती एक आठवण आली की मग मजा येते. त्यामुळे झपूर्जामध्ये आम्ही काय करतो की नुसताच एक पॅसिव्ह अनुभव न देता झपूर्जामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही ठेवल्या आहेत. म्हणजे लहान मुलं तर त्यांना ओरिगामी करता येईल, लेडीज आल्या तर त्यांना स्वतःची ज्वेलरी बनवता येईल, मुलं आली तर त्यांना कापडावर ब्लॉक प्रिंटिंग करता येईल,
किंवा अजून म्हणजे मोठी मुलं असतील तर त्यांना पॉटरीमध्ये आपण लाईव्ह स्टुडिओ चालू केला आहे, तिथे स्वतःचं भांडं ते तयार करून घेऊन जाऊ शकतात. सो तो एक पार्टिसिपेटिव्ह अनुभव आला, काहीतरी टेकावे आपल्याला मिळालं की मग लोक रमून जातात. मग मोबाईल बघायला लागत नाही किंवा गॅझेटमध्ये अडकत नाही, तेव्हा रील्स बघत नाहीत, काही नाही, ते मग छान एन्जॉय करत असतात. काही वेळापूर्वी बघितलं मी धान्य दळतानाही लहान लहान मुलंही प्रयत्न करत होतं. आणि फक्त बघून अनुभव घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः तिथे काहीतरी तुमचं म्हणजे आम्ही आनंदाने सांगतो, या वारसा गॅलरी, संस्कृती गॅलरीमध्ये जिम आहे ही पूर्वीच्या बायकांची, की त्याच्यामध्ये ओटा करणे, खलबत्ता करणे, ते काय उखळ मुसळ ते करणे, सगळे व्यायामाचेच प्रकार होते. किंवा ते ताक घुसळणे रवीने. त्यामुळे पूर्वी जिमची गरज नसायची, सगळ्यांच्या तब्येती ठणठणीत असायच्या. कमाल. म्हणजे पूर्वीच्या काळातही आणि आत्ताच्या काळातही मनोरंजनासाठी नाटकांकडे बघितलं जाईल. बरोबर. नाटक कलाकारांसाठी आपण एक पाऊल उचललेलं आहे, तर त्या संदर्भात काय सांगा? नाटकच असं नाही, सगळ्याच कलांसाठी म्हणजे व्यासपीठ आहे ते. त्यामुळे हो. आणि मुळात संगीताचा किंवा नाटकाचा जन्म झाला लोकसंगीतामधनं. म्हणजे लोक जेव्हा एकत्र यायची, सण उत्सव साजरा करायची, तेव्हा थोडं स्वतःचा कार्यभाग विसरून, कामं विसरून लोक एकत्र यायची. मग एकत्र आली की गप्पा व्हायच्या. मग एकत्र येऊन नुसतंच गप्पा मारण्यापेक्षा त्याला काहीतरी ताल धरला जायचा, ठेका धरला जायचा. मग त्याच्यातनं वाद्य आली, त्याच्यातनं लोकसंगीत तयार झालं. आणि मग या सगळ्याचा मेळ असं झालं की हे एक मनोरंजनाचं साधन तयार झालं. मग पुढच्या पिढीने त्याच्यामध्ये शब्द आणले, चाली आणल्या, कविता आणलं, असं सगळं होऊन ते संगीत तयार झालं आहे. त्यामुळे नाटक हा त्याचाच एक भाग आहे. आणि लोकांना सगळ्या प्रकारच्या कला बघायला आवडतात. सुदैवाने पुण्यामध्ये बरेच कार्यक्रम होतात, पण पुण्याच्या आजूबाजूला तेवढी लोक सजग नसतात कार्यक्रम बघायला आणि करायलाही. पण झपूर्जाचं नाव जसं सगळीकडे पोचतंय तसं आम्हाला महिन्याला एक 15-20 तरी इन्क्वायरी असतात की आम्हाला झपूर्जाला येऊन परफॉर्म करायचं, आम्हाला पैसे नकोत पण आमची कला लोकांपर्यंत पोचवायची. त्यामुळे फक्त नाटकच न धरता नाटक, काय क्लासिकल म्युझिक असेल, नृत्याचे वेगवेगळे प्रकार असतील, लोकनाट्य असेल, लोकगीत असेल, त्या सगळ्याला आपण इथे संधी देतो. आणि गंमत म्हणजे फक्त ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होत नाहीत, तर आम्ही लेगडेम स्वरूपाचे सुद्धा इथे कार्यक्रम करतो. म्हणजे लेक्चर आणि डेमॉन्स्ट्रेशन, की काही फॉयरच्या जागा मोकळ्या आहेत, मग तिथे ओपन पब्लिक असतं सगळं, की एखादा भरतनाट्यम करणारी मुलगी असेल तर ती एक 5 मिनटं भरतनाट्यमच्या मुद्रा कशा असतात, हात कसे असतात, त्याच्या पढत कशा असतात असं ती बोलते आणि ते तिथेच करून दाखवते. त्यामुळे तो अगदी काय म्हणतील जवळनं अनुभव येतो. एखादा कार्यक्रम लांबून स्टेजवरून प्रेक्षकांमधून बघणे ते अंतर आणि हे जवळनं बघणे अगदी. आणि त्याच्यामागचा आमचा विचार असा आहे की त्या कलांकडे तो वळू शकेल का एखादा माणूस. म्हणजे 100 लोकांनी तो परफॉर्मन्स बघितला अगदी जवळनं, तर एखाद्याच्या तरी मनात येईल की मला भरतनाट्यम शिकायचं आहे, मला कथ्थक शिकायचं आहे, किंवा मला स्टोरी टेलिंग तरी आलं पाहिजे, मग त्याच्यासाठी काय करता येईल. तर तेवढं जरी झालं तरी आमचा झपूर्जाचा हेतू सफल आहे. एक महत्त्वाचा वाटा आपण उचलतोय राईट कलेला पोहोचवण्यासाठी. आता कलेची देवता गणपती बाप्पा, त्याचा गणेशोत्सव आता ग्लोबल लेवलला खरं तर आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचतोय. आणि आपण आंतरराष्ट्रीय पर्यटकांना, इतर देशातील लोकांना आपण आकर्षित करतोय आपल्याकडे, आणि त्यांनी यावं, आमचा उत्सव बघावा. फक्त उत्सव धांगडधिंगा नाही, तर आमची संस्कृती परंपरा त्यांनी बघाव्यात, यासाठी आपण एक प्रयत्न करतो. ह्यात झपूर्जाकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी यावं आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून घ्यावी, ह्यासाठी खास उपाययोजना कोणत्या आहेत? खास उपाययोजना म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर म्युझियममध्ये आपल्याकडे आणि परदेशातही, की परदेशी नागरिकांना वेगळा चार्ज असतो आणि इतर नागरिकांना वेगळा असतो. आपल्याकडे आपण तो भेदभाव ठेवलेला नाही, सगळ्यांना एकसारखाच चार्ज आहे. 5 वर्षाच्या पुढे कोणीही या, तोच एक चार्ज आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय लोकांचं म्हणजे काय म्हणता येईल की फॉरेनर्ससाठी त्यांना अपेक्षा काय असते की तुमची वास्तू स्वच्छ असावी, सुंदर असावी, ती बाय लँग्वेज त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सगळी लिहिलेली असावी. कारण एकाच लँग्वेजमध्ये लिहिली तर परदेशी नागरिकांना ती कळणार नाही. त्यामुळे आपण इंग्लिश, मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये सगळी माहिती, इन्फॉर्मेशन सगळे देतो. आणि त्या लोकांना बेसिकली म्युझियम बघायची आवड असते, कारण त्यांनी त्यांची संस्कृती खूप चांगल्या प्रकारे जपलेली आहे. म्हणजे तिकडची वास्तू असतील, तिकडची चित्रं असतील, तिकडचे किल्ले असतील, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जपलेले आहेत. त्यामुळे तशा पद्धतीचाच अनुभव आपण इकडे त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण गेल्या 3 वर्षामध्ये 3 आंतरराष्ट्रीय शोसुद्धा इथे होस्ट केलेले आहेत. म्हणजे टेक्स्टाईल बिनाले असेल, चित्रकला प्रदर्शन असेल. आता पुढच्याच 1 वर्षभरामध्ये गोथे इन्स्टिट्यूट आणि मॅक्स मिलर यांच्याबरोबर पण आमचे टाईप चालू आहेत की नवीन इथे काही तिकडचं काही कलाकारांचं इकडे आणता येईल का, इकडचं काही तिकडे नेता येईल का, असं चालू असतं. कलांची, संस्कृतीची देवाणघेवाण कशी करता येईल याचे प्रयत्न सुरू आहे. येस. पण मग तिथेही काही अडचणी येत असतील ना? अडचणी येतात, अडचणी हा प्रॉब्लेम नाही. इथे एक मजा अशी असते म्युझियममध्ये की रोज नवीन अडचणी असतात.
कारण रोज नवीन लोक आलेले असतात, त्यामुळे अडचण नवीन असली की मजा येते, तीच तीच असली की मजा त्यामध्ये येते. एक पुश मिळतो. हां, पुश मिळतो आणि प्रॉब्लेम निघतात, सगळे प्रॉब्लेम संवादाने सुटतात. त्यामुळे मग ह्या साऱ्यात प्रशासनाचा किंवा सरकारचा कसं एक हातभार आहे किंवा त्या सरकार गोष्टी करत कशा असतं मदत त्यांच्या करतात? त्यांच्या एंडला बरेच प्रयत्न, पण हे म्युझियमच मुळात खाजगी आहे, त्यामुळे याचं स्वरूपच वेगळं आहे. अजित काकांचंच सगळं असल्यामुळे निर्णय कुठला घ्यायचा याचा पटकन निर्णय होतो, त्यामुळे तशी अडचण येत नाही की काय हे एक्झिबिट करायचं, काही नाही करायचं, या वस्तू ठेवायच्या, ही माहिती ठेवायची का नाही ठेवायचं, असे निर्णय पटकन होतात. त्यामुळे इथलं प्रशासन चांगलं आहे आणि टीमवर्कचा भाग असतो, म्हणजे एका माणसाचं हे काम नाही. त्यामुळे इथे जेव्हा आम्ही म्युझियम चालू केलं तेव्हा इथल्या गावातल्याच सगळ्या स्त्रियांना आणि पुरुषांना आणि मुलींना इथे रोजगार दिला. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण एक भावना असते की हे म्युझियम आपलं आहे, माझ्या गावातलं आहे. या गावाची सुद्धा एक समृद्ध परंपरा आहे. म्हणजे आटकेपार झेंडे ज्यांनी नेले पेशव्यांचे, त्याच्यातले जे सगळे पहिले सरदार होते मानाजी पायगुडे, त्यांचं समाधीचं हे गाव आहे. त्यामुळे या गावात सगळे तुम्हाला पायगुडे दिसतील. पायगुड्यांचं गाव कुडचे. म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव गाव आहे. आपण हे सुरू केलेलं आहे. कमाल. गणेशोत्सव जवळ आलेला आहे, त्यामुळे एक वैयक्तिक तुमचा आणि गणेशोत्सवाचा कसा कनेक्ट आहे? वैयक्तिक म्हणजे मला गणपती बसवायला भयंकर आवडतो. त्यामुळे आणि मला सकाळी सकाळी सगळं झालेलं असतं असं मला आवडतं. उगाच ते 12-1 पर्यंत आमच्याकडे आम्ही, त्यामुळे सगळे 4ला उठतात मस्तपैकी, आंघोळी वगैरे करून अरे वा. 5:30-6ला आमचा गणपती बसलेला असतो. त्याच्यानंतर मस्त मोदक खिचडी दिवसभर एन्जॉय करत राहणे. आणि आमच्या सोसायटीमध्ये बहुतेक सगळ्यांकडे गणपती बसतो. त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर प्रत्येकाकडे आरतीला जाणे आणि प्रत्येकाकडे सगळ्यांना आम्ही सांगून ठेवलं असतं, रिपीट खिरापत चालणार नाही, प्रसाद रिपीट चालणार नाही. वा वा. अशी मजा असते गणपतीची. वा. खरंच सध्याचा जो गणेशोत्सव सुरू आहे, म्हणजे आपण सार्वजनिक पातळीवर जाऊयात. बरं. तर तिथला जो गणेशोत्सव बदलणारं स्वरूप आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर आता ते सगळ्यांनी त्याच्यावर खूप बोलून झालं आहे. म्हणजे मिरवणुका, गर्दी, त्याच्यातनं होणारे संसर्ग, त्याच्यातनं होणारं एक ध्वनीचं प्रदूषण, कचऱ्याचं प्रदूषण, हे टाळता यायला पाहिजे. आणि ही सगळी आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकालाच कळलं की म्हणजे कुठल्याही गणपतीच असं नाही, कुठल्याही महापुरुषांच्या जयंतीवर किंवा देवदेवतांच्या मिरवणुकांमध्ये जर का घाणेरडी गाणी आणि त्याच्यावर आपण नाचत असू वेडवाकडं, तर ते नाही व्हायला पाहिजे. हे आपल्याला पटलं पाहिजे. म्हणजे माणूस म्हणून प्रत्येकाने जर का त्याच्यामध्ये लक्ष घालून विचार केला की हे नाही, हे चुकीचं आहे, हे मला कुठेतरी पटतंय, पण मी ते अजून करत नाही आहे, अशी जो स्ट्रगल आहे प्रत्येकाचा ना, तो त्यांनी थांबवला पाहिजे. तर ती मिरवणुका मस्तच होतात. बाकी काय, पथकं छान असतात, ढोल ताशाचे तुमचे हे डाव छान वाजतात, काही जणांचे बँडचे असतात, काही जणांचे वेतचर्माचे असतात, खेळ असतात, ते सगळं बघायला मजा येते. पण त्याच्या धांगडधिंगाणा आरडाओरडा लाऊड झाला ना की मग ती मजा जाते, उत्सवाची मजा जाते सगळी. अगदी. मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण तुम्ही फार संस्कृतीला जपताय, जवळनं हाताळताय, आपल्या जुन्या संस्कृतीला, परंपरांना, म्हणून हा एक प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम विचारला. आणि येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी चांगलं एक सल्ला देऊयात. लोकांनी बघावं, आनंद घ्यावा, मजा करावी आणि ज्याचा त्याचा अनुभव त्यांनी घेऊन जावा. त्यामुळे आम्ही इथे वेगळं असं काही मुद्दामून शिकवायचं आहे म्हणून म्युझियम असं बघत नाही. पण म्युझियम हे फक्त म्युझियम न राहता ते लर्निंग सोर्स कसा होईल यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच शाळांना विचारतो की कलेचा किंवा इतिहासाचा एखादा तास तुम्ही इथे येऊन घ्या. म्हणजे आपल्या काय म्हणता येईल, आपल्या पुण्यामध्ये आर्ट कॉलेजेस भरपूर आहेत, पण कुठल्याच आर्ट कॉलेजकडे फाईन आर्ट जरी सब्जेक्ट असला तरी त्यांच्याकडे चित्रच नाहीत. कशी असतील ना, कारण जे चित्र गोळा करतात, मास्टर्स पेंटिंग असतील, ते सगळे प्रायव्हेट कलेक्टर असतात, ते लोकांना दाखवत नाहीत कलेक्शन्स. तोच मुद्दा अजित काकांनी अगदी जवळून ओळखला की मुलांना जर का ओरिजिनल लोकांची चित्र बघायलाच मिळाली नाही तर चित्रकलेचं महत्त्व कसं कळेल, ते चित्रकार माहिती कसे होतील, ती शिल्पच बघायला नाही मिळेल, ते शिल्पकारांविषयी माहिती कशी मिळेल. त्यामुळे तोच धागा पकडून काकांनी म्युझियमचं हे सगळं उभारणी केलेली आहे. वा, खूप छान. गणेशोत्सव जसा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचतोय, पर्यटकांना आपण आकर्षित करतोय, आपण स्वतःला बदलूयात, एका चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव घेऊन जाऊयात. नक्कीच. त्याच पद्धतीनं जसं झपूर्जाचा एक इनिशिएटिव्ह आहे की आपली कला, संस्कृती, परंपरा चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करूयात. तर ह्या प्रयत्नांना आपण साऱ्यांनी हातभार लावूयात. आपल्या गणेशोत्सवासोबतच आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण जपूयात आणि त्या वाढवूयात, यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि ह्या प्रयत्नांना खरंच आपण प्रत्येकानं
प्रणाम केला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. मंडळी, खूप छान गप्पा झाल्या सरांसोबत, खूप माहिती मिळाली चांगली आणि आपल्याला आपल्यामध्ये बदल घडण्यासाठी सुद्धा काही घटक मिळालेले आहेत. तुम्ही आणखी उत्तम माहितीसाठी हे नवं पर्व आणि ह्या नव्या पर्वातील एपिसोड्स जाणून घेण्यासाठी आपल्या कॉस्मिक कॅनव्हास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला ऊर्जा देण्यासाठी आणि पुश करण्यासाठी चांगल्या कमेंटसुद्धा करा आणि काही चुकत असेल तर तेही सांगा. मी इथे आपला सगळ्यांचा निरोप घेतो. आपले स्टायलिंग पार्टनर आणि असोसिएट पार्टनर तिकडम, त्याचबरोबर आपला स्टुडिओ पार्टनर, आपले स्पॉन्सर आहेत सार्थ प्रोडक्शन्स आणि त्याचबरोबर कॅमेरा इक्विपमेंट स्पॉन्सर आहेत युगांतर प्रोडक्शन्स. मंडळी, खूप छान वाटलं गप्पा मारून सरांसोबत आणि सरांना एक छोटंसं गिफ्ट.